मित्रांनो, आज आपण 2.4 सहसंचार पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे गुणाकार करा. पहिला क्वेश्चन वर्गात 3 कंसात वर्गात 7 वजा वर्गात 3 कंसात. आपण इकडं गणित पाहणार आहोत सोडून. मित्रांनो, हे पहिला गणित आपण वरती लिहून घेतलेला आहे. वर्गात 3 गुणिला वर्गात 7 वजा वर्गात 3 गुणिला वर्गात 3 वर्गात 21 वजा वर्गात 9. हे आपण कसं केलं आहे पहिले आपण पाहूया. आपण सगळं पहिले वरती लिहून घेतलेलं आहे. मग ते वरचे जे 3 आहे वर्गाचे ते खाली आपण जसे का तसे उतरवले आहे. मग आपण गुणाकार टाकलेले आहोत. मग वर्गात 7 कंसामधले 7 इकडं आपल्याला उतरून घ्यायचे आहे. इकडले वजा वर्गात 3 जे हे लास्टवाला अंक आहे ते आपल्याला इथं आणायचं आहे. आपल्याला हे अंकानं सगळ्याला गुणास आहे, म्हणजे हे अंकानं आपल्याला ही दोन्ही याले गुणून टाकायचं. मग वजा वर्गात 3 गुणिला वर्गात 3 3 गुणिला 7 3 गुणिला 7 3 गुणिला 7 दोन्ही वर्ग सारखेच आहे. एक कंसामधला एक बाहेरमधला. तर आपण दोन्हीमधून कोणता पण घेऊ शकतो. कंक लिहिण्यात कंस येत नाही, दोन्ही सारखे येत आहे. तर 3 गुणिला 7 वर्गाचे 7 1 7 7 7 21. इकडं आपण बाहेर नाही का वर्गामध्ये 21 लिहून घेतो. मग वजा चिन्ह का इथं वजा आलेला आहे. आपण इथचा गुणाकार केला, इथचा वजा आपल्याला मग इथं टाकावं लागेल. 3 1 3 3 7 3 3 9. मग वर्गाचे 9 इथचा वजा इथं टाकून दिला. याचा गुणाकार वर्गाचे 9 उत्तर आले. आपला पहिला प्रश्न झालेला आहे मित्र. आता दुसरा पाहू. मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रश्नावर आलेलो आहोत. कंसामध्ये वर्गात 5 वजा वर्गात 7 कंसात वर्गात 2. हे पहिल्या प्रश्नापेक्षा खूप वेगळं आहे. पहिले वर्ग असंच होतं, आता कंसामध्ये आहे. तर आपण सोडून पाहणार आहोत. हे आपण वरतं प्रश्न लिहून घेतलेला आहोत मित्रांनो. प्रश्न लिहून घेतले. आता ते खूप जराशी वेगळं होतं. बरोबर वर्गात 5 गुणिला वर्गात 2. आपल्याला हे पहिले जे असं वालं होतं ते आपल्याला हे वालं पण वर्गामध्ये टाकून द्यायचं. गुणिला वर्गात 2 पहिले हे अंक घ्यायचं. कवा पण असं गणित आलं लास्टवाला अंक घ्यायचं. गुणिला वर्गात 2 वजा वर्गात 7 गुणिला वर्गात 2. मित्रांनो, वर्गात आपले 7 गुणिला वर्गात 2 आलेला आहे. मग वजा 5मधून इथं आपण काऊन नाही घेतलं. खूप जणांमध्ये डिप्रेस प्रश्नामध्ये होत असून की दादा आपण ते हे 3 असे घेतले, मग 7 घेतले, मग 3 घेतले. मग नाही, याच्यामध्ये हे असं गणित असलं तर आपल्याला हे ह्याला नाही का आपल्या वर्गामध्ये घ्यायचं. इथं पण वर्गामध्ये होतं ना, इथं वजामध्ये आलेले आहे. तर इथं आपल्याला वजा होतं इथं, आपल्याला ते वजा इकडं घ्यायचं आहे. इकडलं आता इथं वजा आहे समजून टाका. वर्गात 5 गुणिला वर्गात 2 वर्गाचे 2 इकडं वजा हे वर्गाचे 7. मग असं दोन्ही कंसामधले गणित इथं उतरत आहे ना. तर वर्गाचे पहिले घ्यायचे, नंतर इकडलं घ्यायचं. पहिले असं नंतर असं. मग वर्गाचे 7 इकडं वर्गात 7 गुणिला वर्गात 2 5 1 5 5 2 10 वर्गात 10 इथचे वजा इथं वर्गात 14 7 1 7 7 2 14. खूप सोपे गणित आहे, जराशी अचकट बचकट आहे, तुम्हाला समजून जाईल. आता आपण तिसरा प्रश्न पाहणार. तिसरा प्रश्न पाहणार आहोत. कंसात 3 वर्गात 2 वजा वर्गात 3 कंसात 4 वर्गात 3 वजा वर्गात 2. हे तिसरा प्रश्न पाहणार आहोत. कंसात 3 आपण ते पाहिलं होतं बरोबर. हे पूर्वीचे 2 गणित खूप हे होते सोपी. हे जरा कठीण आहे, वेगळ्या पद्धतीनं आहे. इथं तिन्ही गणित सारखे दिलेलं आहे.
जरा जरा सारखे दिलेले आहे, जरा वेगळे आहे. टप्पा मोठा आहे, कोणता टप्पा लहान आहे. मग 3 वर्गात 2 आपले हे 3 इथं दरवाजे आहे, ते निकडले 2 इकडं. काहून का आपण ते म्हणलं होतं मी पहिला गणितामध्ये वर्गात 3, तर आपल्याला पहिला अंक पण कोणता घ्यायला लागेल, वर्गाच्या पलीकडं. काहून का आपल्या जवळपास वर्ग 2 आहे. वर्गात 2 वजा वर्गात 3 कंसात हो गए. हे कंसात मी मग आपण काय म्हणलं होतं, हे गणितामध्ये पूर्वीच्या गणितामध्ये इकडला अंक इथं सोडून द्यायचा, इथं वजा आलेला आहे. तर आपण तसंच वजा आलेला आहे 3 घेऊच, मग पहिले 4 घेऊ. वर्गात आलं पहिले 3 नाही घ्यायचे, पहिले 4 घ्यायचे. 3 वजा वर्गात 2 कंसात मग इथून 3 आलेला आहे. सध्या पहिले हे नंतर ते पहिले गणितामध्ये पहिले हे होतं, नंतर हे होतं, मग हे होतं हे पहिल्या गणितामध्ये हे 2 गणितं असे होते का आपल्याला ते तिसरा गणिताचा पूर्ण टप्पा समजलं. पहिल्या गणितामध्ये ते अर्ध कसं करायचं, दुसऱ्या गणितामध्ये अर्ध जास्त कसं करायचं, तिसऱ्या गणितामध्ये अर्धे अजून किती जास्त करायचं, कशी गणित होती. गणित खूप फार सोपी पण आहे, समजून घेतलं का आपल्याला येईल. कंसात 4 वर्गात 3 वजा वर्गात 2, 3 वर्गात 2 गुणिले वर्गात 4, 3 वजा 3 वर्गात 2 गुणिले वर्गात 2 वजा 3 गुणिले 4 वर्गात 3 प्लस 3 वजा अधिक इच्छे अधिक इथं उतरले. वजा ते सारखं घ्यायचं, काय डिफरन्स नाही. तुम्हाला जास्त समजायचं काम नाही पडलं पाहिजे. आधीनच धरून वर्गात 3 गुणिले वर्गात 2 12 वर्गात 6 वजा 3 वर्गात 4 वर्गात 4 वर्गात 9 प्लस वर्गात 6 12 वर्गात 6 प्लस वर्गात 6 वजा 3 गुणिला वजा 4 गुणिला 3 असं होतं आहे गणितामध्ये. 3 गुणिला 2 3 गुणिला 2 4 गुणिला 2 इथं हे कापून टाकायचं, हे असे दिले आहे लिहिण्यासाठी, ते का मतलब नाही त्यांचं. 4 गुणिला 3 मग 3 गुणिला 2 4 गुणिला उलटं, अजून उलटं घ्यायचं. 4 गुणिला म्हणजे इथं 4 गुणिला 3 मग 13 वर्गात 6 वजा 6 3 3 3 6 4 4 4 4 3 12 6 हे 6 वजा करायचे 6 12 13 6 13 का फार 13 इकडं आलेला, इकडं गुणाकार केलेला, इकडं वजा 18 6 12 6 13 14 15 16 17 18 अधिक वजा अधिक 18 इकडं आले. मित्रांनो, पार्ट 2 प्रश्न दुसरा पार्ट 2 मध्ये पाहू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.